नमस्कार। आज 31 डिसेंबर 2022 मी आज मुक्कामे चाललोय आणि उद्या सकाळी आजोबा डोंगरावर जाणार आहे। आजोबा डोंगराचा ट्रेक आहे। आम्ही 7-8 माणसं आहोत। तर आजोबा गड किंवा आजोबा किल्ला हा नाशिकहून 104 किलोमीटर अंतरावर आहे। त्या गडाची आख्यायिका अशी आहे आजोबा गडाची की वाल्मिकी ऋषींनी इथेच रामायण हा ग्रंथ लिहिला आणि सीतामाईने लवकुश या आपल्या दोघं मुलांना इथेच जन्म दिला आणि लवकुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणायचे, म्हणून या गडाला आजोबा नाव पडले। थोडा रस्ता खराब आहे आणि आता रस्त्याचं काम होतंय। काही लोक थांबून गेले रस्ता चांगला नसल्याने। रस्त्याचं काम चालू आहे पण लवकरच रस्ता तयार होऊन जाईल। 1-4 महिन्यात हा रस्ता तयार होऊन जाईल। हे कुमशेत गाव आहे। आणि इथे आम्ही थोडा वेळ थांबणार आहोत। हे पर्यटकांसाठी स्पेशल राहायची सोय आहे। इथं मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्रेक करू शकतात। ह्या प्रवासात मनोहर मोरे यांनी खूप कष्ट घेतले कारण रस्ता खूप हे होता, खराब होता। आणि बघा इकडं मोरे साहेब, मी आता कोकण कडा बघायला चाललो आहोत आम्ही। थोडा उशीर झाल्याने सनसेट तर दिसणार नाही आता, बट कोकण कडा बघूया। ही सगळी धावपळ सनसेटसाठी आहे। शेवटी आम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचलोच। आणि हा सूर्य आणि हे ते विहंगम दृश्य जे आम्ही दिवसभर प्रवास करून बघण्यासाठी आलो आहोत। सूर्याने आपलं तेजस्वी रूप आजच्या शेवटच्या वर्षाच्या संध्याला दाखवलं आहे। लाल बुंद आकाश झालाय। बाय बाय 2022। बाय बाय बोला। 1 2 3 बाय बाय 2022। आपल्याला हा समोरचा जो डोंगर आहे ह्या आजोबा डोंगरावर जायचंय उद्या। हा कुमशेत गावाचा कोकण कडा आहे आणि इथून पुढे कोकण चालू होतं। हे जे पुढे दिसतंय ते पूर्ण कोकण चालू होतं इथून पुढे। हे आमचे गीते सर, तर यांच्यामुळेच मला ट्रेक करायची प्रेरणा मिळाली। फोटोग्राफी पण मी यांच्याकडनं शिकतोय, गुरु आहेत माझे। बोला सर। नमस्कार। आज आम्ही आलेलो ज्या ठिकाणी बसलो हा आहे कुमशेतचा कोकण कडा। समोर जे दिसत आहे धारेरावचं एक वनराई आणि धारेरावचं मंदिर आहे आणि बाजूला कुमशेत एक गाव आहे। तर आपण उद्या ॲक्च्युली ट्रेकसाठी आलो तर आजोबा ट्रेकसाठी आलो आहे। 2022 चा निरोप देण्यासाठी आम्ही या कोकण कड्यावर आलो। तो आत्ताच सूर्यास्त झाला, छानपणे बाय बाय केलं। 2022ला निरोप दिला आणि उद्या 2023चं आगमन होतंय आणि उद्याचा सूर्यास्त सूर्योदय तो आम्हाला आजोबावरनं बघण्याचा इच्छा आहे। प्रयत्न करतोय।
सकाळी जाऊन आजोबा बघण्याचा. ही जी रेंज आहे ही बालाघाट रेंज, जसं पाठीमागे हरिश्चंद्रगड आहे, हा कुमशेतचा कोंबडा डोंगर आहे, किंवा ही जी डोंगर रांग आहे ज्याला आपण म्हणतो कातरबाईची खिंड आहे, करंडा आहे, आणि समोरचे गवळदे वगैरे ते डोंगर दिसतात. एकदम अप्रतिम हा निसर्ग सौंदर्य आहे इथे. आणि गड किल्ले म्हणा की इकडे खूप सुंदर आहे. लोकांनी इथे फक्त रस्ता खराब आहे, खूप त्रास होतो यायला. आम्ही नाशिकहून यायला जवळपास 6 तास लागले आम्हाला इथे पोहोचायला, पण हरकत नाही. चांगल्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील, निसर्गात रमायचं असेल, तर आपल्याला थोडासा त्रास घ्यावा लागतो, आणि ती तयारी जर ठेवली तर आपला जो आनंद आहे तो निर्भेळ मिळतो. आणि आमचे मित्र श्याम दुसाने सर यांनी आता त्यांचा नवीन यूट्यूब चॅनलचं ते शुभारंभ करतायत, आणि त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडनं जी काही मदत त्यांना हवी असेल, माहिती हवी असेल, माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जे काही माहिती आहे त्यावर नक्की मी त्यांना सपोर्ट करणार, आणि त्यांच्या चॅनलला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत. असं निसर्गरम्य ठिकाण आहे हे. मस्त एका तळ्या शेजारी आम्ही आता रात्रीच्या जेवणाची तयारी करतो आहोत, आणि हे चूल पेटवलं आहे. फुल शिफ्ट केली सगळे मिळून आम्ही स्वयंपाक करणार आहोत. एका बाजूला स्वयंपाकचं काम चालू आहे, आणि एका बाजूला मस्त फक्कड चहा बनवला आहे. हॅलो, आता आम्ही टेंटमध्ये झोपतोय. जेवण झालं टेंटमध्ये. हा इथे मोरे, आम्ही 3 जण एका टेंटमध्ये आहोत. एकदम भारी एक्सपिरियन्स. सो बाय, गुड नाईट.